महाराष्ट्रामधले 2 माजी मंत्री सीमा भागामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते आहे। सीमा भागामधला तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामधून चर्चेचा प्रस्ताव दिला जातोय आणि या प्रस्तावाच्या नंतर 12 डिसेंबर रोजी 2 माजी मंत्री हे चर्चेसाठी सीमा भागामध्ये जाणार आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळामध्ये एक छोटेखानी सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे आणि या चर्चेमध्ये सीमा भागामधला तणाव कमी करण्याचा प्रयत्न राहील। विधानसभा निवडणुकीच्या नंतर ही पहिली बैठक आहे आणि सूत्रांनी या बैठकीच्या संदर्भातली माहिती दिली आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्रातील जो सीमावाद आहे त्या ठिकाणी कर्नाटक सरकारकडनं महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जी बंदी घालण्यात आल्याचं वक्तव्य केलं आहे। त्याबाबत आता महाराष्ट्राकडनं देखील 2 माजी मंत्री ते सीमा भागात जाणार आहेत आणि सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून देखील प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती मिळते। या प्रस्तावानंतर 12 डिसेंबर रोजी 2 माजी मंत्री त्या ठिकाणी चर्चेसाठी जातील आणि त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात होणारी एक छोटेखानी सभा त्या ठिकाणी जो प्रामुख्याने चर्चेमध्ये महत्वाचं जे असणार आहे ते म्हणजे सीमा भागातील जो तणाव आहे तो कमी करण्यासंदर्भात विधानसभा निवडणुकीनंतर पहिली त्या ठिकाणी बैठक होणार आहे। त्यामुळे एकूणच सीमा भागातील जे तणाव आहे कमी करण्यासंदर्भात आता हालचाली वेग आल्याचं पाहायला मिळतंय। संकल या ठिकाणी सतर्कता घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानुसार 2 माजी मंत्री ते सीमा भागात जातील आणि तिथला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद या अपडेटसाठी। त्यामुळे या बैठकीमधून नेमका काय तोडगा निघणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।